पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। वादग्रस्त ठरलेली IAS अधिकारी जिची आता अधिकारी पद रद्द करण्यात आलं आहे, UPSC कडून निवड रद्द करण्यात आली आहे, त्या पूजा खेडकरला कधीही अटक होऊ शकते। पटियाला हाऊस कोर्टाने जामीन फेटाळलाय, त्यामुळे अटकेची शक्यता वर्तवली जाते। पूजा खेडकर हिमालयातील पालमपुरामध्ये असल्याची माहिती समोर येते, तर पोलिसांकडून पूजा खेडकरचा शोध सुरू आहे। पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते। पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळलाय, तर दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने हा निर्णय दिला आहे, त्यामुळे आता कोणत्याही क्षणी पूजा खेडकरला अटक होऊ शकते। बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे IAS दर्जा मिळवल्याप्रकरणी पूजा खेडकर विरोधात फ्रॉडचा गुन्हा नोंदवण्यात आलाय, तर पूजाचा IAS दर्जाचा जे अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती तीही रद्द करण्यात आली आहे। तर काल पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन अर्जही कोर्टाने फेटाळलेला आहे। एवढंच नाही तर OBC आणि अपंगत्वाच्या बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे आणखी कोणी सवलत लाटल्यात याची चौकशी करण्याचे आदेशही न्यायमूर्तींनी दिले आहेत। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। चंद्रशेखर, काय सांगाल? वादग्रस्त ठरलेली IAS अधिकारी आता तिचं अधिकारी पद सुद्धा रद्द झालं आहे, त्या पूजा खेडकरला कधीही अटक होऊ शकते असं कळतंय, काय अपडेट्स आहेत त्याविषयी? खरं तर पूजा खेडकर जी आहे ती हिमालयातील पालमपूर या ठिकाणी असल्याची माहिती मिळत आहे। खरं तर UPSC ला गुन्हा लावल्यानंतर तिच्यावरती दिल्ली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे। त्याचबरोबर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अधिकाऱ्यावर सुद्धा पूजाने अनेक बेछूट आरोप केले होते। त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना पूजा आणि पूजाच्या वडील दिलीप खेडकर या दोघांनी पळो केलं होतं आणि या सगळ्या प्रकरणानंतर पूजाचा 28 पानी अहवाल जो आहे तो UPSC कडे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवला होता। या सगळ्या प्रकरणानंतर पूजावरती गुन्हा दाखल आहे। पूजा या सगळ्या गुन्ह्यामध्ये जामीन मिळावा म्हणून दिल्लीच्या पटियाला कोर्टामध्ये काल गेली होती। दिल्लीचं पटियाला कोर्ट तिची जामीन नाकारल्यानंतर पूजा जी आहे ती सध्या हिमालयातील पालमपूर या ठिकाणच्या चहाच्या मळ्यात असल्याची माहिती जी आहे ती लोकशाहीला मिळत आहे। नंतर हा जो चहाचा मळा आहे तो तिच्या जवळच्या नातेवाईकाचा असल्याची सुद्धा माहिती मिळत आहे। खरा निश्चितच चंद्रशेखर, एकूणच असं म्हणता येईल की पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नये, त्यामुळे ज्या पद्धतीने मनोरमा खेडकर या लपत होत्या त्याच पद्धतीने आता पूजा खेडकर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी आपलं ठिकाण बदलताना दिसत आहेत, त्यामुळे पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।